नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CP मुंबई पोलीस भरती 2024 तर आज 5 सप्टेंबरला CP मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड झालं। तर आज भरती कशा प्रकारे झाली, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो 100 मीटर रनिंगसाठी स्पाइक बूट अलाउड आहे की नाही आहे, त्याचबरोबर घड्याळ अलाउड आहे काय, त्याचबरोबर एका डिटेलमध्ये आज मुलांना कशा प्रकारे मार्क्स पडले, 50 पैकी एका डिटेलमध्ये किती मार्क्स मुलांना पडत आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी ते 150 मुलं सोडत आहे। तर 150 पैकी किती मुलं ग्राउंड मारत आहे, 1600 मीटर रनिंग मारत आहे आणि किती मुलं या ठिकाणी रनिंगमध्ये फेल होत आहे। त्याचबरोबर तुम्हाला ग्राउंडच्या अंदर कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे आणि किती वेळपर्यंत मुलांना ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे। तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो तुमचा रिपोर्टिंग टाईम कितीचा असेल तर किती वाजेपर्यंत तुम्हाला रांगेमध्ये लागावं लागणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत बसून ठेवणार आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 5 सप्टेंबरला CP मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून CP मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर सकाळी या ठिकाणी बॅच जे एक सकाळी 5चे, सकाळी 7चे, सकाळी 9चे, 11चे, त्याचबरोबर 2 वाजताची बॅच आहे, ठीक आहे। आणि पहिली गोष्ट या ठिकाणी घड्याळ अलाउड नाही, तुमच्याजवळ घड्याळ असेल तर 1600 मीटर रनिंगसाठी ते नेऊ देत नाही घड्याळ, आणि स्पाइक बूटसुद्धा त्या ठिकाणी 100 मीटरसाठी ते घालू देत नाही, ठीक आहे। तर ह्या गोष्टीत तुम्हाला लक्ष ठेवायचं। आणि जे पण विद्यार्थी येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांचंसुद्धा ग्राउंड आहे, तर जे पण विद्यार्थी येत असेल गावावरून तर चादर वगैरे आणा, त्याचबरोबर डबा वगैरे सोबत असू द्या, ठीक आहे। आणि डॉक्युमेंट कोणकोणते लागते, फक्त डॉक्युमेंट तुम्हाला कोणतेच आणायचे नाही, फक्त आधार कार्ड झाला, हॉल तिकीट झाला आणि 2 फोटो, बस एवढेच कागदपत्र लागते, बाकी कागदपत्र या ठिकाणी लागत नाही, ठीक आहे। सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घरी या ठिकाणी ठेवायचे आहे, फक्त तुम्हाला आधार कार्ड, हॉल तिकीट आणि 2 फोटो आणायचे आहे, बस, ठीक आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो सकाळी तुम्हाला किती वाजता रांगेमध्ये लागायचं। जर समजा सकाळी 5 वाजताची बॅच असेल तर 4 वाजता तुम्ही रांगेमध्ये लागा, जेणेकरून लवकर तुमचं ग्राउंड होणार आहे। तुम्ही जेवढ्या लवकर रांगेमध्ये लागणार आहे तेवढ्या लवकर तुमचं ग्राउंड होणार आहे। त्यानंतर तुमचं सकाळी 7चा, सकाळी 9, 11ची जर बॅच असेल तर तुम्ही सकाळी 6 वाजता किंवा 7 वाजता रांगेमध्ये लागा, जेणेकरून 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे। आता जास्त वेळपर्यंत ते बसून ठेवत नाही, एकदम फास्टमध्ये चालू आहे प्रोसेस, जास्त आता वेळपर्यंत मुलांना बसून ठेवला जात नाही, ठीक आहे। त्याचबरोबर तुमचा जर 2 वाजताचा रिपोर्टिंग टाईम असेल तर 2 वाजता तुम्ही आरामाने जा, मस्त आरामाने तुमचं ग्राउंड होणार आहे, जास्त वेळपर्यंत थांबून राहावं लागणार नाही आहे, ठीक आहे। तर ह्या गोष्टीत तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। तर आज सर्वात अगोदर मुलांना या ठिकाणी गेटच्या अंदर घेतलं, तर गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस ते हॉल तिकीट चेक करत आहे। हॉल तिकीट चेक केल्यानंतर मुलांना बसून ठेवलं जाते, त्या ठिकाणी जवळपास 4-5 रांगा त्या ठिकाणी बसून ठेवल्या जाते 100-100च्या, आणि त्यांना ते काही सूचना देतात की तुमचा आधार कार्ड जे आहे, आधार कार्डचा जो नंबर आहे तुम्हाला हॉल तिकीटच्या मागं लिहायचा आहे। आणि तुम्हाला जे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जे तुमच्या बॅगीमध्ये असेल, औषध वगैरे झालं, गोळ्या वगैरे झालं, इंजेक्शन वगैरे झालं, स्लोन बाम वगैरे झालं, कोणतं पण बाम वगैरे असेल, स्प्रे असेल, तर सर्व तुम्हाला काढावं लागणार आहे। आणि नंतर ते समोर बॅग चेक होणार आहे, तर डस्टबिनमध्ये ते जाणार आहे। तर ह्या सूचना देतात आणि ह्या सूचना झाल्यानंतर मुलांना समोर ते एक रांग पाठवत आहे। तर समोर मुलांना ते उभं ठेवत आहे, तर अर्धा 1 घंटा मुलांना बसून ठेवला जात, उभं ठेवत आहे त्या ठिकाणी, आणि एक मुलांची बॅग त्या ठिकाणी चेक केलं जात आहे। तर बॅग चेक केल्यानंतर त्या ठिकाणी खिशीसुद्धा ते चेक करत आहे, खिशी चेक केल्यानंतर आणखीन ते समोर पाठवते 100-200 मीटर, आणि त्या ठिकाणी मोठा टेंट टाकलेला आहे, जवळपास 2-3 हजार मुलं त्या ठिकाणी मावू शकते असा टेंट टाकलेला आहे, आणि तिथं ते सर्वात अगोदर बॅगा ठेवायला लावत आहे। तर बॅगा ठेवल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की ते टेबल नंबरपाशी ते मुलांना पाठवतात, आणि हा आधार कार्ड तुम्हाला बॅगेत ठेवायचा, फक्त वरतं एक हॉल तिकीट तुम्हाला ठेवायचे, आणि हॉल तिकीटला एक फोटो तुम्हाला चिपकायचा आणि एक फोटो सोबत न्यायचा आहे, ठीक आहे। आणि टेबल नंबर त्या ठिकाणी टेबल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे। तर आपला रोल नंबर कोणत्या टेबल नंबर पाशी येतं तर त्याच रांगेमध्ये तुम्हाला लागायचं, आणि तुम्हाला टेबल नंबर खाली रोल नंबर दिसत नसेल आपल्याबरोबर तर तिथल्या पोलिसांना किंवा पोलिसांना विचारा की मी कोणत्या रांगेमध्ये लागू, कोणत्या टेबल नंबरच्या रांगेमध्ये लागू, तर ते तुम्हाला बरोबर सांगणार आहे, ठीक आहे। तर टेबल नंबरपाशी रांगेमध्ये लागल्यानंतर तिथंसुद्धा 1-1.5 घंटा मुलांना बसून ठेवलं जात आहे। 1-1.5 घंटा बसवल्यानंतर त्या ठिकाणी हॉल तिकीट घेत आहे, हॉल तिकीटला शिक्का देत आहे, शिक्का दिल्यानंतर फोटो ते चिपकत आहे, आणि एक फोटो तुमच्याजवळून सुद्धा त्या ठिकाणी लागते, ठीक आहे। आणि सिग्नेचर घेत आहे, आणि हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर आणखीन ते समोर पाठवत आहे हाईटसाठी।
तर हाईटमध्ये सुद्धा भरपूर मुलं या ठिकाणी बाहेर होता. हाईट मोजायच्या अगोदर ते टी शर्ट काढायला लावता आणि बूट काढायला लावता, ठीक आहे. आणि हाईट घेता, हाईट मोजणारे सुद्धा 30-40 जण आहेत त्या ठिकाणी. तर हाईटच्या वेळेस ज्या विद्यार्थी मित्रांनो भरपूर मुलं या ठिकाणी बाहेर होता, कारण की डिजिटल मशीन आहे. हाईटमध्ये भरपूर मुलं बाहेर होत आहे, त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा भरपूर मुलं बाहेर होत आहे. तर अपात्र होत आहे मुलं उंचीमध्ये आणि छातीमध्ये, ठीक आहे. तर 165 सेंटीमीटर त्या ठिकाणी हाईट चालू आहे. ज्यांची सुद्धा 165 असेल तर त्यांची बसून जाणार, आणि ज्यांची कमी असेल तर ते अपात्र होणार आहे. जे अपात्र झाले मुलं त्यांना तिथूनच ते बाहेर काढत आहे, आणि ज्यांची बसली त्यांचे फोटो वगैरे ते काढत आहे आणि सिग्नेचर घेत आहे. सिग्नेचर घेतल्यानंतर आणखीन ते समोर पाठवत आहे. त्या ठिकाणी रांग बसलेली आहे, तिथल्या त्यांनाच विचारत ज्या ठिकाणी हाईट मोजली की आम्ही कुठं जाऊ, तर ते तुम्हाला बरोबर सांगते की त्या रांगेमध्ये तुम्ही लागा. तर त्या रांगेमध्ये जे आहे चेस्ट नंबर दिला जात आहे. तर चेस्ट नंबरसाठी जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी एखादा घंटा मुलांना बसून ठेवला जात आहे. 1 ते 2 घंटे बसून ठेवलं जात आहे, आणि बसून ठेवल्यानंतर ते चेस्ट नंबर देत आहे. चेस्ट नंबर दिल्यानंतर दोन्ही पायाचे ते चिपा देत आहे. दोन्ही पायाच्या चिपा दिल्यानंतर हॉल तिकीट व्हेरिफिकेशन ते करत आहे. 2-3 मिनिटात होऊन जाते, आणि दोन्ही पायाच्या चिपा ते स्कॅन करत आहे, आणि थंब वगैरे सुद्धा घेत आहे, आणि फोटो घेत आहे, आणि फोटो घेतल्यानंतर सिग्नेचर घेत आहे. तर एवढी प्रोसेस झाल्यानंतर आणखीन ते समोर पाठवत आहे, आणि तिथंच एक डिटेल बनत आहे 50 मुलांची. तुमचं माईकमध्ये नाव घेतल्यावर त्या डिटेलमध्ये तुम्हाला जायचं आहे. तर 50 मुलांची डिटेल त्या ठिकाणी नेता. तर एक लक्षात ठेवा, तर त्या ठिकाणी जवळपास 4-5-6 घंटे मुलांना बसून ठेवलं जातं एकसारखं. तर काय होतं की बसू त्या ठिकाणी अकळते, आणि एनर्जी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो वेस्ट होते, आणि काही मुलं उपाशी तापाशी त्या ठिकाणी ग्राउंडवर जात आहे. तर तुम्ही फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर न्या. कसं आहे की आपल्याला 1600 मीटर रनिंग मारायला लागते, गोळा फेक आहे, त्याचबरोबर 100 मीटर आहे. तर कसं आहे सगळं ताकदचंच काम आहे. तर तुमच्या शरीरामध्येच ताकद जर नसेल तर ग्राउंडचा परफॉर्मन्स तुमचा कसा काय या ठिकाणी जाणार आहे. तर ह्या गोष्टीत लक्ष ठेवा. फळ वगैरे ते ग्राउंडच्या अंदर नेऊन ते फळ वगैरे तुम्ही न्या, ठीक आहे. तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी एक डिटेल बनली 50 मुलांची डिटेल बनल्यानंतर ते ग्राउंडवर नेतात. तर पहिला इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे 100 मीटर रनिंग, ठीक आहे. तर 100 मीटर रनिंगला ते 4 मुलं ते सोडत आहे, 4 मुलं ते 100 मीटरला सोडत आहे. जसे तुम्ही सेन्सरपासून निघाले तसा तुमचा मायक्रोसेकंडनी टायमिंग चालू होत आहे, ठीक आहे. आणि 100 मीटर झाल्यानंतर लगेच 5-10 मिनिटांनी ते 1600 मीटर रनिंगसाठी मुलं नेत आहे. तर 1600 मीटर रनिंगला 150 मुलं ते सोडत आहे. 50-50चे डिटेल त्यामध्ये सोडत आहे. 2-2 मुलं ते सोडत आहे. तर 150 मुलं असल्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडवर खूप गर्दी आहे त्यावेळेला, ठीक आहे. आणि भरपूर मुलं काय करत आहे की गर्दी असल्यामुळे ते ट्रॅकच्या बाहेरून धावत आहे. तर पहा मी तुम्हाला सांगतो, ट्रॅकच्या बाहेरून धावू नका. हे चुका तुम्ही करू नका. जेवढे तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावण्याचा प्रयत्न करसाल तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे. जेवढे तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावसाल काठाकाठानं, तर तेवढंच तुमचा टायमिंग कमी येणार आहे, तुम्हाला जास्त मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहे, आणि अंतरसुद्धा ते कमी होणार आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टीत तुम्हाला लक्ष ठेवत आहे. आणि 1600 मीटर रनिंग मारायचे तुम्हाला थांबायचं नाही. तर 150 मुलं ते 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे. तर 150पैकी जवळपास 50-60 मुलं रनिंगमध्ये काढत आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडला ते थांबत आहे ॲटोमॅटिक, ठीक आहे. तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5-10 मिनिटांनी त्या ठिकाणी गोळा फेकची प्रोसेस होत आहे. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काही चुकानी करायचे, तर लगेच तुम्ही गोळा फेकला पहिला नंबर त्या ठिकाणी लावू नका. तर सगळ्यात शेवटी फेका, कारण की 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर आपण थकलो राहते, आपली बॉडी थकली राहते, कारण की 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर आपण झोपतोच त्या गावचा, ठीक आहे. तर गोळा फेकताना सुद्धा तुम्हाला रिलॅक्समध्ये गोळा फेकायचा आहे, ठीक आहे. 3-4 असा गोळा फेकला तर पोलीसवाले म्हणते फेका घाईगडबडमध्ये, तर एकदम घाईगडबडमध्ये गोळा फेकू नका, रिलॅक्समध्ये गोळा फेका, ठीक आहे. तर ह्या गोष्टीत लक्ष ठेवा. आणि गोळा फेक झाल्यानंतर ते मार्क्स दाखवतात 100 मीटरचे, 1600 मीटरचे, आणि गोळा फेकचे ते फाईलवर सिग्नेचर करायला लावतात. तर एका डिटेलला आज मुलांना कशा प्रकारे मार्क्स पडले, तर पहा 50पैकी 20-25 मुलं असे की ते रनिंगमध्ये काढत आहे, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंडला थांबत आहे. बाकी उरले यामधले 10-15 मुलं, तर 15 मुलं असे की त्यांना 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30 या रेंजमध्ये मार्क्स पडत आहे. आणि उरले 6 मुलं तर त्यांना 32, 34, 36, 38 या रेंजमध्ये मार्क्स पडत आहे. आणि 4 विद्यार्थ्यांना 40 झालं, 41 झालं, 43 झालं, 45 झालं, अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. तर एका डिटेलला अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. तर अशा प्रकारे 5 सप्टेंबरला CP मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड झालं. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.